महत्त्वाची बातमी येते माळेगाव कारखान्याच्या रणभूमीवरती पवार काका पुतण्यांमध्ये आता लढाई होणार आहे। या पार्श्वभूमीवरती अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतलेली आहे। नीलकंठेश्वर पॅनलच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे। अजित पवार गटाचे कार्यकर्ते गोविंद बागेत सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आणि तुमच्या पॅनलला मत मी का द्यावं असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला आणि अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांना भेटून पत्रक देऊन आमच्या पॅनललाच मतदान करावं असं आवाहन सुद्धा केलं आहे। तरी दोन दृश्य आपण बघतोय, एकीकडे सुप्रिया सुळे यांची सुद्धा भेट या पॅनलने घेतलेली आहे, दरम्यान दादांच्या कार्यकर्त्यांनीच शरद पवार यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। तर माळेगावची लढाई नेमकी कोण जिंकणार याची उत्सुकता सगळीकडे असतानाच आज अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे। जितेंद्र जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। जितेंद्र, आपण बघतोय खरं तर अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांची भेट घेतली आहे। आपण बघितलं अजिंक्य, एकंदरीत माळेगावची जी निवडणुकीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं आहे, कारण का विधानसभेच्या निवडणुकीनंतर याच्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहभाग घेतलेला आहे आणि ब वर्ग गटामधून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। 4 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की 5ही वर्ष मीच या कारखान्याचा चेअरमन राहणार आहे आणि सहकार टिकवण्यासाठी आणि सभासदांना उच्चांकी भाव देण्यासाठी आपण हा नीलकंठेश्वर पॅनल तयार केलेला आहे। तर आपण बघतोय की त्यांच्याच विरोधात भाजपचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांनी पॅनल उभं केलेलं आहे। तर तिसऱ्या बाजूला शरद पवार गटाच्या वतीने जे अजित पवार यांच्या बरोबर शिष्टमंडळाची चर्चा झाली होती, परंतु अजित पवार गटाने किंवा अजितदादांनी शरद पवार गटातील सदस्यांना डावललं, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या विरोधात जाऊन 20 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आज बारामतीच्या गोविंद बागेमध्ये या शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने उमेदवारांनी चर्चा केली। शरद पवार साहेबांनी देखील त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि याच दरम्यान योगेंद्र पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार असतील, यावेळी मार्गदर्शन झाल्यानंतर शरद पवार गटाचे पदाधिकारी यांनी शरद पवारांना भेटले, त्यांनी अजितदादांचे पत्रक त्यांना दिले आणि नीलकंठेश्वर पॅनलच्या सर्व उमेदवारांना आपण मतदान करावे असे आवाहन देखील केले, त्यांना निमंत्रण पत्रिका देखील दिलेली आहे। आता इथून पुढे आज दिवसभरामध्ये अजित पवारांच्या 4 जाहीर सभा या कार्यक्षेत्रामध्ये होणार आहेत। आपण बघतोय की 22 तारखेला हे माळेगाव कारखान्याचं मतदान होणार आहे आणि या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आता तिरंगी लढत होताना आपण पाहतोय। निश्चित जितेंद्र, त्यामुळे या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।